Hello babies, this is your मम्मी. येस, हा व्हिडिओ माझ्या फ्युचर मुलांसाठी आहे की जेव्हा त्यांना वाटेल की अरे आमच्या मम्मीने नेमकं केलंय की नाही, काय तुला येत होतं का नाही त्याच्या ती जेव्हा ह्या एज मध्ये होती. तर येस, आय एम 25 कम्प्लीट, नो टू बी एक्झॅक्टली 25 कम्प्लीट. आणि येस, मी स्वतः बऱ्याच गोष्टी करू शकते. त्याच्यामधलंच एक आहे कुकिंग स्किल्स. मम्मी गावाला गेल्यामुळे बाय डिफॉल्ट मला माझे हे स्किल्स दाखवायला जमणार आहेत. कालचा मी नाही व्हिडिओ बनवला बिकॉज मला नाही वाटलं की काय त्याच्यामध्ये खास होतं. बटाट्याची भाजी, पनीरची भुर्जी, चपात्या आणि हे बनवलेलं भात. ओके, आज मी बनवणार आहे लच्छा पराठा. आणि लच्छा पराठा बरोबर काय तर भाजी बनवायची गरज नाही आहे बिकॉज मटन मसाला आणि चिकन मसाला काल आम्ही बाहेर गेलेलो तर घेऊन आले, सो तेच असणार आहे. आणि भात लागणार. ओके, आणि आता तसं मी लच्छा पराठा पण मला घेणार आहे. दूध दोन्ही पण नसलेली आहेत. एकामध्ये बेकिंग सोडा टाकलेला आहे, सायन्स पीएच ऍसिडिक झाल्यामुळे की नाही दूध नासतं. आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे बेकिंग सोडा आणि बघणार आहोत आपण की हे टिकतंय की नाही टिकतंय दूध. ओके, हे दूध नंबर 1 आहे, जे की दिसत असेल की फाटल्यासारखं दिसतंय, हे खराब झालंय. ओके, हे दूध नंबर 2 आहे, जास्त क्वांटिटीमध्ये असल्यामुळे लगेच कळून नाही येते की खराब झालंय की नाही. बट पप्पांनी सकाळी ह्या दुधाचा चहा बनवला आणि जे की बघू शकता नासलेला आहे. सो मोस्टली हे दूध पण नासण्याच्याच मार्गावरती आहे, बट ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकलेला आहे. सो बघूया आपण हे वर्क करतंय की नाही करतंय. तोपर्यंत आपण करणार आहोत लच्छा पराठ्याची तयारी. तर नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मास्टर शेफ विद्यार्थ्यांसाठी नाही, माझे फ्युचर किड्स साठी. तेच की नमस्ते बालमित्रांनो, आज आपण मास्टर शेफ कवड्यांच्या मास्टर शेफ क्लासमध्ये आलेलो आहे. आज तुम्ही शिकणार आहे डॉक्टर श्रद्धा यांच्याकडून लच्छा पराठा कसा बनवायचा, याच्याबद्दल काही ट्रिक्स अँड टिप्स याकडे तुम्ही लक्ष द्या आणि शिकून घ्या. ओके, तर लच्छा पराठा बनवण्यामध्ये इथे एक बनतोय, ठीक आहे, त्यासाठी हा एक बनतोय, एक इथं तयार झालेला आहे. म्हणून मग मला वाटलं की दाखवा की नेमका कसा आहे हा. औषधा थोडा कडक असला पाहिजे लच्छा पराठा, तरी सुद्धा असं एकदम मिळमिळीत बारीक असा नाही पाहिजे. तर ह्याला तयार करणं फार सोपं आहे. पहिले तर थोडी चपातीपेक्षा थोडे मोठे गोळे घ्यायचे. 2 गोळे एकत्र करायचं वगैरे असं काही नाही. 2 गोळे नाही करायचे एकत्र, एकच गोळा घ्यायचा मोठा. आणि त्याची एक चपाती लाटून घ्यायची. असं डझंट मॅटर की तुम्ही कशी लाटताय, म्हणजे गोलच लाटली पाहिजे असं काही नाही, उघड धोगड कशी पण चालते. एक छान चपाती लाटून घ्या. ओके, ह्याला लाटली. स्किल्स बोलते इसको. आता ह्याच्यावरती आपण लावणार आहोत तेल. असं थोडस 4-5 चमचे असं तेल टाकायचं. 4-5 चमचे नाही, एकच. आणि याला पसरून घ्यायचं. आणि त्याला पसरून घ्यायचं. फूड ब्लॉगर्स असंच करतात. आणि ह्याच्यावरती आता ही स्टेप इम्पॉर्टंट आहे, तिकडे बघायचंय. ह्याच्यावरती पीठ टाकून घ्यायचं, भरपूर पीठ टाकायचं. मोठीने घ्यायची, ठीक आहे. हे झालं ना, भांडी लावून घ्यायची, म्हणजे की ही भांडी सगळी घासण्यात टाकायला येते. हे सगळं नीट हे करून घ्यायचं. मी इथं पण थोडं तेल वेट किती आला? मी वेट नाही चेक केलं, माझं बरोबर मापात आलं. 78.0. थोडा 78.0 होता, 78.5 होतं. काल दिवसभर फास्ट केला, कसं वाढन तर कसं. ओके, त्याला तेल लावून घे. हे दाखवलं मेंथोवाड काय दाखवलं, त्याला भरपूर सारं तेल लावलं. आता ते पलटायचं टाइम आलाय. नाही, पलटलंय. पलटल्यानंतर तेल लावलंय. आता ही लच्छा पराठ्यामध्ये ही पण इम्पॉर्टंट अशी स्टेप आहे की ह्याला फोल्ड कसं करायचं असतं. ओके, ह्याला घ्यायचं. ओके, आणि
अशा घड्या घड्या घालत जायच्या. साडीचा पदर कसं घालतो आपण झिगझॅग मध्ये हा. तशा टाईप. आणि मग ह्याला गोल करायचं. नाही तर भरपूर सारं पीठ लावायचं आणि घ्यायचं लाटायला. मग अशी तेल लाटायच्या आधी सर्वात पहिल्यांदा पहिली जी चपाती केली ती व्यवस्थित लाटली नव्हती तरी चालली असते, पण आता व्यवस्थित लाटायची. ओके. हा, आता मी हा पलटून दाखवते की खालून कसा की ह्याला आणखी हा छान तेल लावून. ह्याला लच्छा पराठाला ना जास्त तेल लागतं. एकदम कमी तेलामध्ये तुम्ही करा हेल्दी करायचा प्रयत्न करायसाठी असं नसतं. नॉट पॉसिबल. हा, नॉट पॉसिबल. त्याला छान तेल लावायचं आणि बारीक गॅसवर भाजायचं. फुल गॅसवरती लच्छा पराठा होत नाही अजिबात. बारीक गॅसवर, मीडियम गॅसवर, बारीक गॅसवरती कलर येणार नाही, जसं मग अशी झालं थोडं कमी कलर आला. लक्ष द्या काय काय म्हणते ते. मीडियम गॅसवरती भाजायचं. ओके बाय. आता मी खाताना जो व्हिडिओ करेन ह्याचा खाताना की मटन मसाल्यासोबत लच्छा पराठा लागतोय कसा, ह्याला तुपासोबत आपण सर्व करू शकतो. बाय. आता जस्ट वाटप चाललंय. बस बस आहे मी एवढं नाही खात. ठीक आहे. भात मी आता करायला ठेवलेला आहे. तर आता मोमेंट ऑफ ट्रूथ आहे. श्रेयस लच्छा पराठा ट्राय करतो. लेट्स सी. इथं हा थोडा स्पेशल वाला लच्छा पराठा आहे, आणखीन कडक व्हायला ठेवलाय. व्हेरी गुड. खूप छान. श्रेयसला लच्छा पराठावर मी पण ट्राय करणार आहे आता की कसं झालंय ते. ओके, आय होप तुम्हाला रेसिपी नीट कळली असेल आणि तुम्हाला आवडली असेल. चलो बाय. बाय.